नमस्कार मित्रांनो, 45 मराठी चॅनलवर सर्व दर्शकांचे स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागाबद्दल। तर आजच्या भागात मालिका एकदम रोचक वळण घेते। सुरुवातीला सायलीचा दृष्टिकोन बदललेला दिसतो। आधी ती अर्जुनला नको त्या हट्टाने त्रास देत होती, पण आता स्वतःच्या वागण्याचा तिला पश्चात्ताप होतो। ती बदलाची खूण महत्त्वाची आहे, कारण आता ती अर्जुनच्या तपासात सक्रिय सहभाग घेण्याची तयारी दाखवते। याच्यामुळे मालिका अधिक जोमदार होते आणि सायलीचा कॅरेक्टर अधिक मजबूत झालेला दिसून येतो। पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो, जर आपल्यापैकी चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल बटन टच करा, ज्याच्यामुळे तुम्हाला येणारी नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या लगेच पाहता येईल। त्याच दरम्यान प्रिया खोलीत शिरून गाठोड्याचा शोध घेत असते। या सीनमध्ये एक थरारक वातावरण तयार होतं। भांडं पडून आवाज झाल्यामुळे अर्जुन आणि सायलीला संशय येतो आणि ते खोलीत येतात। कपाटातून अचानक बाहेर पडलेली प्रिया हा क्षण प्रेक्षकांना धक्का देणारा आहे। याच्यानंतर अर्जुन आणि सायलीने प्रियाला रंगेहात पकडणं हा खूप मोठा टर्निंग पॉईंट ठरतो। सायलीचं प्रत्युत्तर इथे ठळकपणे लक्षात राहतं, कारण ती प्रियाला सरळ सरळ सांगते की जर घरावर खरा हक्क असता तर चोरट्यासारखं वागण्याची गरज भासलीच नसती। अर्जुनचा मुद्दाही याचं समर्थन करतो की या प्रियाचं सामान आधीच घराच्या बाहेर टाकलं होतं आणि त्याच्यामुळे खोलीत राहिलेलं काही सामान हा केवळ तिचा बहाणा आहे। याच्यावर प्रियाची दादागिरी आणि उडवाउडवीच्या उत्तरांनी तिच्या वागण्याबद्दलचा संशय आणखीनच पक्का होतो। अर्जुनच्या मनात ठाम शंका येते की प्रियाचा उद्देश सायलीचं गाठोडं मिळवणं आहे। हे स्पष्ट होतं, कारण तिने अशा पद्धतीने चोरून शोधाशोध करणं म्हणजे नक्कीच काही मोठं कारण आहे। पण इथे प्रेक्षकांच्या मनात एक प्रश्न तयार होतो, प्रिया नेमकं का लपवते आणि काय लपवते? गाठोड्यांमध्ये असं काय आहे जे तिच्या इतक्या भीतीचं किंवा स्वार्थाचं कारण ठरतंय? सायलीला मात्र या गाठोड्याबद्दल अजूनही पूर्ण कल्पना नसते। अर्जुन तिला आठवण करून देतो आणि सांगतो की तिच्या आई वडिलांच्या सत्याचा धागा या गाठोड्याशी जोडलेला आहे। ही गोष्ट सायलीसाठी धक्कादायक असते, कारण तिला आत्तापर्यंत फक्त संशय होता, पण आता स्पष्ट होतं की या गाठोड्यामध्ये तिच्या आयुष्याचं खरं रहस्य दडलंय। प्रिया आणि सायली या दोघींच्या गाठोड्यांमध्ये वेगळं काय आहे हे अजूनही गूढच राहतं, पण एक गोष्ट ठाम होते, प्रियाने जाणीवपूर्वक सायलीच्या भूतकाळाचं सत्य लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे। सायली आता त्या गाठोड्याची तपासणी करण्याची तयारी दाखवते, ज्याच्यामुळे पुढच्या भागात नक्कीच नवं सत्य उलगडणार आहे। मालिकेच्या आजच्या भागातील आतापर्यंत घडलेल्या घटनांपैकी 3 ठळक मुद्दे सत्य होतात समोर येतात। सायलीचा बदललेला दृष्टिकोन, प्रियाचं गुपित लपवण्याचं षडयंत्र आणि अर्जुनची संशयास्पद तपासणी। प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता वाढवण्याचं काम हा भाग निश्चितच करतो, कारण आता सर्वांच्या नजरा त्या गाठोड्याकडे लागलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये कदाचित मालिकेचं पुढचं मोठं रहस्य दडलेलं आहे। महिपतचा दबदबा ठळक दिसतो। पोलिसांना थेट आदेशाच्या स्वरूपात धमकी देणं, आजचा पत्ता आजच लागला पाहिजे असं सांगणं, हे त्याच्या व्यक्तिमत्वातील दादागिरीचं दर्शन घडवतं। मात्र पोलिसांचं उत्तर की उद्या नक्की पत्ता मिळेल, हे भविष्यात काही मोठं घडणार असल्याची खूण देतं। याच्यानंतर अर्जुनने प्रियाचं गाठोडं सायलीकडे सोपवलं। स्वतःला काही पुरावा मिळाला नसल्याचं तो सांगतो, पण सायलीच्या दृष्टीने त्या वस्तूंमध्ये काहीतरी महत्त्वाचं नक्कीच असावं असं वाटतं। याच्यामुळे तपासात नवा टप्पा उघडतो। प्रेक्षकांच्या दृष्टीने इथे उत्सुकता वाढवणारा भाग म्हणजे सायलीने ते गाठोडं उघडण्याचा निर्णय घेणं। दुसरीकडे प्रियाचा ताण स्पष्टपणे जाणवतो। अर्जुनच्या घरी जाऊन रिस्क घेतल्यानंतर सुद्धा तिला गाठोडं सापडलं नाही, याच्यामुळे तिच्या मनात भीती आणि चिडचिड वाढते। याच वेळी नागराजची टिंगल आणि टोमणे तिच्या संतापाला पेटवतात। प्रियाने नागराजची गळपटी पकडणं हे तिच्या आक्रमक स्वभावाचं दर्शन घडवतं। तिला लक्षात येतं की नागराजनं तिच्याशी खोटं बोललेलं आहे आणि तिला जाणीवपूर्वक चुकीच्या दिशेनं पळवलेलं आहे। त्याच्यामुळे प्रियाचं संशयाचा बाण नागराज आणि महिपत यांच्याकडे वळतं। याच ठिकाणी प्रियाचं धाडस आणि तिचा चेकमेटचा इशारा हा आगामी संघर्षाला बळकटी देतो। सायलीने गाठोडं उघडल्यानंतर समोर येतात काही जुनी खेळणी, बाहुल्या आणि इतर वस्तू। या वस्तू पाहून तिच्या मनात भूतकाळातील आठवणी धडधडायला लागतात। विशेषतः त्या गाडीत लावलेली बाहुली पाहून अपघाताचं दृश्य तिच्या डोळ्यासमोर उभं राहतं। ही आठवण तिच्या मानसिकतेवर खोल परिणाम करते। तिचा त्रास ओळखून अर्जुनने तात्काळ गाठोडं परत बांधून कपाटात ठेवून दिलं। पाणी आणून देणं हे त्याच्या संवेदनशील स्वभावाचं दर्शन घडवतं।
नागराज आणि प्रियामधील पुढील संवाद कथानकाला अजूनच रोचक बनवतो. नागराज स्पष्ट करतो की गाठोडं त्याने किंवा महिपतने घेतलेलं नाही. उलट तोच प्रियाला इशारा देतो की पुढे काय होईल हे बघच तू आता. इथे उंदीर मांजराचा खेळ हा संदर्भ खूप ठळक होतो. कोण कोणाला शह देतंय हे लवकर उघड होणार यातून दिसून येतंय. सायलीचा अर्जुन समोर कबुली देणं हा या भागाचा भावनिक अंश आहे. ती सांगते की जर अर्जुनच्या कामात मदत केली नाही तर त्याच्या अपयशाचं कारण तीच ठरेल. त्याच्याहून महत्त्वाचं म्हणजे तिच्या भूतकाळाचं सत्य तिच्या समोर असूनही ती त्याला समजू शकणार नाही. ही तिला सर्वात मोठी भीती आहे. बालपणापासून गाडीच्या वेगाची भीती वाटण्याची कबुली तिच्या मानसिक जखमेचं स्पष्ट चित्रण करतं. अर्जुन मात्र तिला दिलासा देतो की ठाम निर्धार असेल तर ती या भीतीतून बाहेर पडू शकते. याच्यामुळे अर्जुन आणि सायलीच्या नात्यातली जवळीक प्रेक्षकांना स्पष्ट दिसून येते. मालिकेचा शेवट सायलीच्या रणनीतीवर येतो. प्रिया कधी घाबरेल, कधी माघार घेईल, कधी हल्ला करेल हे तिला अचूक माहिती असल्याचं ती सांगते. या ज्ञानाच्या आधारावर ती अर्जुनला सांगते की प्रिया जेव्हा भीतीने थरथरेल ना तेव्हाच गाठोडं शोधायला धाव घेणं योग्य ठरेल. हा प्लॅन कथानकाला मालिकेला आणखीनच नवा वेग देतो. तसं बघायला गेलं तर भागातील 3 मोठ्या रेषा आपल्याला आखलेल्या दिसतात. महिपतचा पोलिसांवर दबदबा, प्रियाचं गाठोड्याशी जोडलेलं गुपित आणि सायलीचा स्वतःच्या भूतकाळाशी चाललेला संघर्ष. आता प्रेक्षकांच्या नजरा उद्याच्या भागाकडे लागतात कारण तिथेच या प्लॅनची खरी कसोटी लागणार आहे. तर आजच्यासाठी इतकंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. पुढची नवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. पुन्हा भेटू उद्याच्या नव्या भागाचं विश्लेषण घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.